ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री गुरुदेव ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रनाथ श्रीशङ्कराचार्यनाथस्य पद्मपादं च सामर्थं च तन्त्रं वार्तिकारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततं श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी गुरुमुखदेहाय दक्षिणामूर्ते दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवोम महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवोम जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा आदिशक्तिपात मार्ग आहे किंवा पुनर्मी सिद्ध महायुगाचा मार्ग आहे याचा परिचय आपण करून घेत आहोत। ज्या मार्गाचा जो प्रवासी आहे त्या प्रवाशाला तो मार्ग माहित असणे आवश्यक आहे। प्रवास ज्या मार्गाने करायचा आहे तो मार्ग जर माहिती नसला तर कसा प्रवास करेल कसं जायचं। म्हणून शक्तिपात मार्गाचा परिचय समजून घेणं, ऐकून घेणं, वाचून काढणं, समजून घेणं अति आवश्यक आहे। काल आपल्याला अनेक प्रकारच्या या शक्तिपाताने होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया कशा आणि त्या क्रियांचं जे स्वरूप आहे ते काल आपण पाहिलं। या ज्या क्रिया होतात त्या क्रिया शुद्धीकरणासाठी आहे आणि ही शुद्धी अनेक प्रकारची शुद्धी आहे। काल आपल्याला संस्कार विकार यांची शुद्धी, शरीरामध्ये अनेक प्रकारचे मन यांची शुद्धी त्या क्रियांनी त्याचं सांगितलं। आज थोडासा वेगळा प्रकार आहे।
आज आपल्याला ते सांगणारे शक्तिपाताच्या मार्गाने मोक्ष निश्चित मिळणारच. ज्यांनी या मार्गाचा अवलंब करून तो मार्ग यशस्वीरित्या पार केलेला आहे ते त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन झालेले. तेव्हा या मार्गामध्ये या ज्या क्रिया होतात त्या क्रिया काय काय करतात त्याचं आता एक वेगळं स्वरूप आपल्याला आज सांगता येईल. आपल्या देहामध्ये वासना, कामना, इच्छा यांचे संस्कार काय, कर्माचे संस्कार आहेत, विकार आहेत. पण आपल्या देहामध्ये मुख्यतः 3 ग्रंथी आहेत. 3 गाठी बरं. 3 ग्रंथी. या ग्रंथीचं भेदन झाल्याशिवाय मोक्षाकडे जाता येत नाही. या ग्रंथी कोणत्या आणि त्या कशा आणि शक्ती त्यांना कसा भेद करते. तेव्हा त्या 3 ग्रंथीची नावं काय ठेवा. पहिली ग्रंथी आहे ब्रह्मग्रंथी. ही अशी गाठ आहे. ही दशदलयुक्त आहे. दशदल म्हणजे 10 आकड्या या ग्रंथीला. चक्र वेगळी. चक्र जी आहे ती सुषुम्ना त्याच्यामध्ये पाठीच्याकडे येते आणि ह्या ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथी पूर्व भागात आहेत. पाठीच्या कडेच्या पुढे येतात. म्हणून बेंबीच्या जवळ असलेला जो भाग आहे आपला नाभी बेंबी ज्याला म्हणतो आपण, त्या बेंबी जवळ एक ग्रंथी गाठ आहे आणि ही गाठ ब्रह्मस्वरूपाकडे जाऊ देण्याची शक्ती आणून धरते. गाठ म्हटली की ती अडवणार मार्गामध्ये. तेव्हा ह्या बेंबी जवळ किंवा नाभी जवळ अशी मोठी गाठ आहे आणि ही गाठ या शक्ती मार्गामध्ये अडथळा करते. तेव्हा तिचे भेदन करावं लागेल. दुसरी मोठी गाठ आहे तिचं नाव आहे विष्णू ग्रंथी. तेव्हा नाव त्यांना देवांची नाव दिलेली आहे. ब्रह्मग्रंथी बेंबी जवळ आहे आणि ही जी विष्णू ग्रंथी आहे ती हृदयाजवळ आहे. कशी गाठ आहे ही 12 पाकळीची आहे. ती खालची 10 पाकळीची होती, ही 12 पाकळीची गाठ आहे विष्णू ग्रंथी. तेव्हा याही ग्रंथीचं भेदन शक्तीला करावं लागतं. आणि तिसरी महत्वाची गाठ आहे रुद्र ग्रंथी. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र त्यांच्या 3 गाठी आहेत तिथं. तिला रुद्र ग्रंथी म्हणतात. ही 2च चक्रांची, 2च पाकळीची आणि ती इथं आज्ञा चक्रावर आहे. आज्ञाचक्र आणि ही गाठ एक नाही. आज्ञाचक्र वेगळं आहे आणि आज्ञाचक्राच्या खाली ही गाठ आहे. तर आज्ञाचक्रामध्ये जेव्हा शक्तीला जायचं असेल त्यावेळेला या गाठीला तिला जावं लागेल. रुद्र ग्रंथीचा भेद केल्याशिवाय तुला आज्ञाचक्रामध्ये जातच येत नाही. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला असे अनुभव करून दाखवतात नाही. आता ज्या शास्त्रकारांनी हा शास्त्राचा विचार करून प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यांचं हे म्हणणं आहे. मग आता या ग्रंथीचं भेदन कसं करते. ज्यावेळी कुंडलिनी शक्ती जागृत होते, गुरु कृपेने सुषुम्नेचं तोंड उघडते,
या सुषुम्ना नाडी मधून जेव्हा ती प्रविष्ट होते, प्रवेश करते, त्यावेळेला ती आपल्या मार्गाने जात असताना या मार्गामध्ये तर 5 स्थान अशी आहेत, 5 चक्र अशी आहेत, पण त्या 5 चक्राशिवाय आणखी या 3 चक्रांना ओलांडून तिला जावं लागेल, कारण त्याचा पसारा फार मोठा आहे. तेव्हा शास्त्रकार सांगतात की शक्तीला ह्या ब्रह्मग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथी या तिन्ही ग्रंथींचा भेद करून आणि 5ही चक्रांना ओलांडून 5 चक्रांमधून ती जाते, त्याचा भेद नाही करत. पंचचक्रामध्ये जी घाण अडकलेली आहे ती घाण काढून जाते, स्वच्छ करून जाते चक्रावर, पण ह्या ग्रंथीला सोडून जाते. हा फरक आहे. तेव्हा आपल्या पाठीच्या कण्यामध्ये त्या ज्या 5 चक्रांच्या अवस्था आहेत त्याही कशा आहेत आणि त्याही कशात मानते. आणि ज्या वेळेला हे सगळं चक्र भेदन होतं आणि त्या ग्रंथांचं भेदन होतं किंवा सगळं ओलांडू शकले जाते, तेव्हाच ती सहस्रार चक्रात या ठिकाणी जाते. आणि सहस्रार चक्रात गेल्यानंतर मग समाधीचा अनुभव येतो, समाधीचा आनंद. तो आनंदाच्या रसामध्ये डुबून जातो असं म्हटलेले. परमानंद त्याला होतो त्या साधकाला. ही साधनेची परावस्था आहे, निश्चितम अवस्था आहे. श्रेष्ठ अनुभूती म्हणजे समाधी आहे. समाधीपर्यंत साधनेच्या अवस्था आहे. ज्या वेळेला त्या ग्रंथीचं भेदन शक्ती करायला सुरुवात करते त्यावेळेलाही आनंदाच्या क्रिया उफाळतात. शक्ती ही प्राणवायूला हाताशी धरते. महाशक्ती कुंडलिनी आणि प्राणशक्ती या दोघांचं एक जे स्वरूप तयार होतं ते एकदम शक्ती संपन्न असत आणि ती महाशक्ती होते. महाशक्ती आहेच आहे, पण तिचं प्राणाचं बळ मिळते आणि प्राणाचं बळ मिळालं तिला की ती आणखी बलवान होते, महाशक्ती होते. आता ही जी ब्रह्मग्रंथी आहे तुमच्या आपल्या बिंदूजवळ ती रजू गुणात्मक आहे आणि रजू गुण तर आपल्याला कोणता आहे, कोणती गुण नको. म्हणून रजू गुणात्मक ब्रह्मग्रंथी जी आहे तिचा भेद केल्याशिवाय रजू गुणात्मक देहामधून आपल्या इंद्रियांमधून आपल्या कर्मांमधून कधी संपणार नाही. म्हणून ब्रह्मग्रंथीचा भेद अति आवश्यक आहे, कारण तो रजूगुणी संपवला गेला आहे. पुढे मग त्या ब्रह्मग्रंथीचा भेद केला, रजोगुणाला त्याने जाळलं, हटवलं, मग अतिशय बलवान होती, चमचमाट करते विजेसारखी चमचम 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 चमचमाट करत ती पुढे सरकते आणि हृदयाजवळ येते. तेव्हा हृदयाजवळ आल्यानंतर ती विष्णू ग्रंथीचं भेदन करते. विष्णू ग्रंथी ही सत्वगुणाची ग्रंथी आहे.
परंतु तोही गुणच आहे आणि म्हणून त्या गुणस्वरूप ग्रंथीचाही ती भेदन करून जाते. तेव्हा गुणांचा पूर्णतः विनाश झाल्याशिवाय आत्मदर्शन कधी होणार नाही. म्हणून त्रिगुणातीत अवस्था येते साधकाला. त्रिगुणात्मक अवस्था येण्यासाठी या तिन्ही ग्रंथींचा भेद व्हायला पाहिजे. नाहीतर ते तिन्ही गुण त्याच्यामध्ये अडकलेले असतात बाहेरून आणि ते आपल्या शरीरामध्ये कर्मामधून वाहतात. तेव्हा ब्रह्मग्रंथीचा भेद झाला, त्यानंतर मग पुढे ती विष्णू ग्रंथीचा भेद केला तुम्ही सत्यगुणाचा, आणि मग आणखी ती तेजस्वी होते कारण तिचं बल आणखी वाढतं. मग कारण तिला पुढची जी ग्रंथी आहे ती फार अचाट ग्रंथी आहे, ती रुद्र ग्रंथी. रुद्र हे भगवान शिवाचं स्वरूप आहे ना, म्हणून हे जे रुद्र ग्रंथी आहे ती तमोगुणात्मक आहे. म्हणून या तमोगुणाचाही नाश व्हायला पाहिजे, त्यांची संहारक आहे फार. म्हणून शास्त्रकार म्हणतात की या तीन ग्रंथींचं भेदन केल्याशिवाय शक्तीला त्रिगुणात होता येत नाही. तेव्हा द्विदल चक्रामध्ये असलेली ही जी आज्ञा चक्राच्या खाली बंद असलेली जी रुद्र ग्रंथी आहे तिचं भेदन केलं जातं. आणि अशा तऱ्हेचं तिने त्या रुद्र ग्रंथीचं भेदन केलं की मग त्या आज्ञाचक्रातून ब्रह्मरंध्रात शिरून आणि पुढचा मार्ग धरून ते पुढे मग सहस्रावर जाते. असा हा शक्तीचा ग्रंथी भेद होऊन पुढे जाणारा मार्ग आहे सहस्रारा. योग उपनिषद म्हणतात, योग शिखोपनिषद म्हणून उपनिषद आहे. त्या योग शिखोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे ही शक्ती या तीन ग्रंथांचं भेदन कशी करते उपमा दिलेले समजण्यासाठी सांगताना कशा प्रकारे या तीन ग्रंथींचं भेदन ती कशी करते. यथा करी करेणैव, यथा करी करेणैव पानीय प्रपीयेत सदा. काय म्हटले, यथा करी करेणैव पानीय प्रपीयेत सदा. सुषुम्नाव्रजनालेन पवमानं घ्रसेत् तथा, पवमानं घ्रसेत् तथा. उदाहरण दिलेले शास्त्रकारांनी ही शक्ती त्या तीन ग्रंथांचा भेद करून कशी जाते. उदाहरण घेतोय करी म्हणजे हत्ती. हा जो हत्ती असतो तो जसा आपल्या सोयीनं पाणी पितो, हत्तीला पाणी प्यायचं झालं की तो आपली सोय त्या पाण्यापर्यंत हे करतो, पाण्यामध्ये टाकतो आणि मग पाणी पितो, सोंडेनं पाणी पितो. यथा करी म्हणजे हत्ती, करेण म्हणजे त्याच्या सोंडेने, पाणी प्रपिपेत यथा जसं तो पाणी पितो त्याप्रमाणे काय होतं, सुषुम्नाव्रजनालेन पवमानं घ्रसेत्. आता ही सुषुम्ना
नाडीवरून जाणारी ही जी महाशक्ती कुंडलिनी आहे, ही सुद्धा आपल्या वज्ररूपी नाडीने त्या 3 ग्रंथांचं भेदन करून बसते. ओमान ओमान म्हणजे वायू, प्राणवायूला हाताशी धरून त्याला ती त्या 3 ग्रंथीचा भेद करून वर जाते. ही शक्ती त्या ओमानाला म्हणजे त्या प्राणाला कशी हाताशी धरते, तो प्राण आणि ती शक्ती एकत्र होऊन कशा त्या 3 ग्रंथींचं भेदन करतात, ते हातीच्या पाणी पिण्याच्या पद्धतीप्रमाणे सांगते. ही शक्ती तर सुषुम्ना मार्गात असते, पाठीच्या कण्यात असते, आणि या ज्या ग्रंथी आहे त्या ग्रंथी बाहेर करायच्या. तरी पण शक्ती आणि तो प्राण बाहेर जाऊन त्या 3 ग्रंथींचं भेदन करून बसतात असं म्हटलेले. ज्याप्रमाणे हत्ती आपल्या सोडलेले पाणी पितो, त्याप्रमाणे योगी सुषुम्नेमध्ये आलेल्या वज्रनाडीच्या बाणाने प्राणवायू ग्रहण करीत असतो. आता तुम्हाला माहिती आहे की बांबू जर आपण आणला, बांबू त्याच जर आपल्याला बासरी बनवायची असली, लहानसा बांबू घेतो, पण बांबूच्या जवळ गाठी असतात नाही, आज हे असतं आणि मध्ये त्याला गाठ असते. बांबूला आतून गाठी असतात, मग तो बांबू आपल्याला गाठीचा बांबू नाही चालत, मग त्या गाठी काढाव्या लागतात, तो सरळ करावा लागतो. म्हणजे मग आपण ही जी बासरी असते ती बासरीला ठेवली आणि मध्ये गाठी असल्या तर नाही चालणार, म्हणून त्या गाठी आधी जाळाव्या लागतात. कशा जाळतात माहिती का तुम्हाला? सळी तापवावी लागते, सळी लाल भरती मग त्या बांबूमध्ये घालायची. पण लक्षात ठेवा, बांबू जाळायला नको, काय जाळायचंय फक्त गाठ. ही जी आडवी येणारी गाठ आहे ना, ती जळली पाहिजे. फक्त ही सळी ज्याप्रमाणे तापलेली सळी जशी त्या नळीमध्ये आपण घालतो आणि मग ती गाठ जशी जळून जाते, विष्टून जाते, त्या गाठी जशा संपून मग तो बांबूचा जो पोकळ भाग आहे तो फुलावून जातो, मग ती बासरी छान बनते. अगदी हुबेहूब आपल्या देहातली ही जी नळकांड्यासारखी स्थिती आहे ना, या 3 ग्रंथीने पुन्हा आणखी अडवलेली असल्यामुळं ही शक्ती देवता आणि तो प्राणवायू यांच्या उष्णतेनं त्या गाठी बनवून जातात. आणि पुन्हा त्या रविगिरी तमोगुणी सत्वगुणी गाठी येतल्या, गुणांच्या गाठी येत नाही. अशा तऱ्हेनं त्या 3 गुणांच्या गाठी जाऊन टाकल्यानंतर मग शक्तीला निर्धास्तपणे त्या 5 चक्रांचा वेध घेता येतो. आता त्या 25 चक्रामध्ये सुद्धा कोण कोण आहे, तर कसे ती चक्र आहे तेही सांगताय शास्त्रामध्ये. लक्षात ठेवा, ही चक्र आपल्या देहात आहे, त्यांना आपल्याला माहिती नाही, कारण ती पाठीच्या कण्यात आहे. डॉक्टरला सांगितलं की अहो आम्हाला दाखवा एखादे चक्र. डॉक्टर म्हणतो हा आपले शास्त्र पाठीच्या कण्यामध्ये कुठे चक्र असतील का? त्यांना काहीच माहिती नाही. आणि ही चक्र म्हणजे काय खरोखरची अशी बसवलेली चक्र थोडीच आहे, ही सूक्ष्म चक्र आहेत, योगिक चक्र आहेत ती. परंतु ही योगिक चक्र आपल्याला त्या साधकाला साधनेमध्ये काय वेळेला दर्शन देतात. तो प्रत्यक्ष त्या चक्रांचं दर्शन घेऊ शकतो साधनेमध्ये. ती साधनेची गोष्ट आहे. तेव्हा
भिद्यन्ते ग्रंथयो वंशे भिद्यन्ते ग्रंथयो वंशे तप्त लोह शलाकया तथैव पृष्ठवंश स्यात् ग्रंथी भेदस्तु वायुना. त्या तीन ग्रंथी ही शक्ती आणि तो प्राणवायू कशा तऱ्हेने जाणतात ते सांगतायत. भिद्यन्ते ग्रंथयो वंशे वंश म्हणजे बांबू. त्या बांबू मध्ये असलेल्या ज्या गाठी त्याप्रमाणे तप्त शलाका म्हणजे तप्त सळी तापलेल्या सळीनं ज्याप्रमाणे जाऊन त्या बांबूतल्या गाठी स्वच्छ करून तो बांबू मोकळा होतो स्वच्छ होतो आणि मग त्याची बासरी बनत आहे. तथैव त्याप्रमाणे पृष्ठवंश स्यात्. पृष्ठवंश म्हणजे हा जो आपला पाठीचा कणा आहे त्याला पृष्ठवंश म्हणतात. मेरू मेरू त्याला लागून असलेल्या ह्या ज्या ग्रंथी आहेत त्या वायूला म्हणजे प्राणवायू आणि ती शक्ती म्हणून दोघं त्यांना जाऊन भस्म करतात नष्ट करतात. तेव्हा मेरुदंडातील सुषुम्ना वर्णातील अशा या ग्रंथीचं आणि चक्रांचाही वेध घेऊन शक्ती पुढे जाते. आता पुढे आपल्याला असं सांगतायत की ही जी 5 चक्र आहेत ही 5 चक्र कशासाठी आणि त्यांचा काय अनुभव आपल्याला येतो हे सांगतात. आपल्या पाठीच्या कण्यामध्ये आता ही जी चक्र आहेत ही पाठीच्या कण्यात आहेत आत येतात सुषुम्ना मार्गात येत आहे. सुषुम्ना पाठीच्या कण्यामधून गेले पोकळ भागात. आता ही जी चक्र आहे त्यातलं पहिलं चक्र जे आहे ते मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्व आहे. माती जशी जड असते पृथ्वी जशी जड आहे तशी ही मूलाचक्राची अवस्था आहे. जड तत्व आहे ते. त्यानंतर दुसरं वर्ष चक्र जे आहे ते स्वाधिष्ठान चक्र आहे. मूलाधारातून शक्ती वर गेली की स्वाधिष्ठानामध्ये राहते. आणि जर साधकाने कधी साधना केली नाही तर ती अखंड मूलाधारामध्येच राहते. खाली येत नाही मूलाधारात येतो. म्हणून जे साधक या जन्मामध्ये साधनाच करत नाही दीक्षा घेऊन साधना न करणाऱ्या साधकांची कुंडलिनी शक्ती अधिष्ठान चक्रात राहते. म्हणून त्या चक्रालाही नाव दिलं अधिष्ठान. ही कायम त्या चक्रामध्ये राहते. ते वरही जाते खाली येते. ते कायमचं तिथं घर राहतात. पण हे जे अधिष्ठान चक्र आहे ते जलतत्व आहे. मूलाधार पृथ्वी तत्व आहे. अधिष्ठान चक्र हे आहे हे जलतत्व आहे पाण्यासारखे. त्याच्यावर जे चक्र आहे ते मणिपूर चक्र आहे. या चक्रांच्या पाकळ्या पण दिलेल्या आहेत बरं का. किती किती पाकळ्यांचे चक्र आहेत सगळं ग्रंथांमध्ये दिलेले. मणिपूर चक्र जे आहे ते उष्णता तेज चक्र आहे. उष्णता किंवा तेज जे असत ते मणिपूर चक्रात असत. त्याच्यावर आपल्या हृदयाच्या जवळ अनाहत चक्र आहे. हे वायू तत्व आहे. अनाहत चक्र हे वायू तत्व आहे. आणि वायू जसा विरळ असतो त्याप्रमाणे या चक्रामध्ये वायूच्या गतीनं
शक्ती ज्या वेळेला जाते त्यावेळेला ती संचार करते वायू वेगाने. अनाहत चक्राचं वैशिष्ट्य हे आहे अनआहत असा शब्द येतो. म्हणजे आहत म्हणजे आघात होणं. जसं आपण एखादा याच्यावर सापा दिसत झांजे, ही एक झांजे आणि ही दुसरी झांजे. जेव्हा ही झांज जिच्यावर आघात करते तेव्हा आवाज येतो. म्हणजे हा आघाताचा आवाज आहे. तर अनाहत चक्र असं विशिष्ट चक्र आहे की ज्या ठिकाणी कुठलाही आघात नाही, आघाताशिवाय आवाज येतो म्हणून त्याला अनाहत म्हणतात. आणि तो आपल्याला ऐकायला येतो बघा. अनाहत चक्राचे आवाज आपल्याला ऐकायला येतात साधकाला. म्हणून हे चक्र मोठं विशिष्ट चक्र वायू तत्व तिथं. तेव्हा अनाहत चक्र आहे, वायू तत्व त्यामध्ये आहे. आणि या हृदयाच्या वर गेले पाचवं चक्र जे आहे हे विशुद्ध चक्र आहे. विशुद्ध चक्र हे आकाश तत्व आहे. हे कंठाजवळ असते. विशुद्ध चक्राची स्थिती कंठामध्ये आहे आणि इथे आकाश तत्व आहे. वायू तत्वापेक्षाही आणखी जास्त विरळ झाले. म्हणून विशुद्ध नाव आहे त्याला. विशेष शुद्ध असं चक्र विशुद्ध चक्र. अशी ही पंचमहाभूतांनी युक्त असलेली 5 चक्र झाली. कोणती कोणती? मूलाधार चक्र पृथ्वी तत्व, अधिष्ठान चक्र हे जलतत्व, त्याच्यावरच मणिपूर तेज उष्णता तेज तत्व, त्याच्यावरच हृदयाच्या जवळ असलेलं अनाहत चक्र वायू तत्व आणि त्याच्यावर असलेलं विशुद्ध चक्र कंठाजवळ असलेलं आकाश तत्व. पंच महाभूतांचे 5 चक्र झाले. क्रमाक्रमाने 5 तत्व 5 चक्रामध्ये आहेत. आता तुम्ही सांगा ही शक्ती आधी कोणत्या तत्वाला स्पर्श करून येते? शक्तीचा मार्ग कसा आहे? वरून आहे का खालून आहे? खालून आहे बरं. पूर्व भागामध्ये आपला प्रवास जो आहे तो वरून आहे. श्वास वरून जातो खाली, हा पूर्व भाग आहे. आणि पाठीचा कणा हा पश्चिम भाग आहे. तेव्हा पश्चिमेकडून शक्तीवर चढते. म्हणून आधी कोणत्या चक्राला धक्के देती? मूलाधाराला नाव पृथ्वी तत्व आहे तिथं. आणि ते जड तत्व आहे. माती सगळ्यात जड असते ना. पाणी वायू तेज वगैरे हे जे आहे ते हलके हलके होत जातात. मग शक्ती फार दयाळू आहे. ती म्हणते आधी या साधकाचं हे जडत्व घालवलं पाहिजे. हा जड होऊन गेला आता. देहावर याचं जास्त प्रेम बसून गेलं. हा देहालाच महत्व देऊन राहिला. देहाला महत्व देणारे हे जे साधक आहेत आणि लोक आहेत ते त्या जडतत्वाला जास्त प्राधान्य देतात. ही शक्ती माता म्हणते की अरे साधका तू आता असा जड राहून चालणार, तुला आता मी असं जडतत्वामध्ये राहून देणार. तेव्हा
ही शक्ती काय करते मग? आता अजून एक चक्र राहायला सांगायचं तुम्हाला की आज्ञाचक्र. पंच महाभूतांची 5 चक्र सांगून झाली. आता हे जे आज्ञाचक्र नावाचं 2 भुवयांच्या मध्ये इथे येते. 2 भुवयांच्या मध्ये हे जे ही भुवई आपली अशी इथे येते ना, इथे येते. आणि ते द्विदल चक्र आहे. 2च पाकळ्या आहेत फक्त त्याला, बस. मग हे कोणत्या महाभूताचं चक्र आहे? 5 महाभूत तर झाली तिथं. मग शास्त्रकार सांगतात की यामध्ये कोणतेही एक विशिष्ट महाभूत आहे. यामध्ये कोणतेही महाभूत घुसू शकतं आणि काही दाखवू शकतं तुम्हाला. म्हणून आज्ञाचक्र फार महत्वाचं आहे. आज्ञाचक्रावरच्या ज्या क्रिया आहेत त्या फार विशेष क्रिया असतात साधकाला. कारण आज्ञाचक्रावरच्या ज्या क्रिया आहेत, जी दर्शन आहेत, ती अन्य चक्रावर दिसत नाही. ती फक्त आज्ञाचक्रावरच दिसतात. आज्ञाचक्रावर निळ्या प्रकारचा प्रकाश दिसतो, तेज दिसत, मूर्त्या दिसतात, देवदेवतांच्या, गुरूंच्या, सगळ्या प्रकारच्या मूर्त्या दिसतात आपल्याला. आणि साधकाला असं वाटतं की मला देवदर्शन झालं. रामाचं मूर्ती दिसली, कृष्णाची दिसली, भगवंताची दिसली. मग त्याला असा आनंद होतो की मला गुरु दिसले, मला दत्त दिसले, मला राम दिसले, कृष्ण दिसले, हनुमान दिसले. तुम्हाला साक्षात्कार झाला, साक्षात आकार दिसला ना देवाचा. म्हणून ही माणसं अशी भरून जातात की मला साक्षात्कार झाला देवाचा. मी देव पाहिला, साधनेमध्ये मला देव दिसला. अरे ते आज्ञाचक्रावरच स्वरूप आहे. जसं स्वप्नामध्ये काय आपल्याला दिसलं म्हणजे खरं नसतं का? स्वप्न जिथं खोटं आणि जागृती जिथं खोटी आहे, निद्रा खोटी आहे, तिथं हे आज्ञाचक्राचं दर्शनही तसं पाहिलं तर केवळ एक तुम्हाला अनुभूती म्हणून देते शक्ती. ही तुझ्या चित्ताची आता पुष्कळशी शुद्धी झालेली आहे. पंच महाभूतांची जी चक्र आहे ती ओलांडून आता या चक्रात आलेली आहे. त्यामुळे हे शुद्ध असं चक्र जे आहे, या शुद्ध चक्रातला विविध प्रकारचे दर्शन होतात, रंगाचे दर्शन होतात, नाना प्रकारचे दर्शन होतात. त्यांचं तर काही आपल्याला पत्ता लागणार नाही की दर्शन येतात. परंतु या दर्शनांना तुम्ही खरं समजून, कारण दर्शन शेवटी ती चक्रावरची दर्शन आहे एवढं खरं की त्यामुळे त्या साधकाला त्यावेळेला खूप आनंद होत असतो. ती दर्शन पाहून त्या साधकाला अतिशय समाधान होतं, आनंद होतो. तेव्हा आज्ञाचक्र हे जे आहे ते त्या 5ही महाभूतातील कोणतेही महाभूत त्या ठिकाणी अवतरित होत आणि त्याला दर्शन देते. म्हणून आज्ञाचक्र या 5 पंचचक्रांपेक्षा वेगळं आहे. आता ह्या 5 चक्रावरच्या ज्या क्रिया सुरू होतात त्यावेळेला आपल्याला कोणता कसा अनुभव येतो ते सांगता येईल. आता मूलाधारावर शक्ती आली, मूलाधारामधून तर ती उठते वर, परंतु त्या मूलाधारामध्ये तिला जास्त आणून ठेवलेले मूलाधार चक्राने, कारण ते मजबूत चक्र आहे. आणि या चक्रामध्ये ती अडकून पडलेली असल्यामुळं त्या ठिकाणी तिला खूप जोर लावावा लागतो. म्हणून ती अतिशय क्रुद्ध होते, वृद्ध झाली. वृद्ध म्हणजे तिला अडवलं, ती क्रुद्ध झाली ती. आणि मग ती क्रुद्ध झाल्यानंतर थैमान घालते मग शक्ती. आणि अशी ती थैमान घालणारी शक्ती ज्या वेळेला स्पंदित होते त्यावेळेला साधकाला होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या बाह्य क्रिया म्हणजे तो नाचतो, हसतो, उड्या मारतो, गडबडा होतो,
डोकं आपटतो, पाय आपटतो, हात आपटतो, नाना प्रकारच्या त्या क्रिया आहेत ना. काही वेळेला तो स्तंभ होतो. स्तंभ म्हणजे जसा एखादा लाकडाचा स्तंभ म्हणा, दगडाचा स्तंभ म्हणा, कसा चुपचाप होऊन जात, त्याप्रमाणे हा साधक एखाद्या स्तंभाप्रमाणे बसून जातो. दगडासारखा नव्हता, लाकडासारखा स्तंभी बनतो. ही जी स्तंभी स्थिती आहे ती मूलाधार चक्रावरची स्थिती आहे, क्रिया आहे. खरोखर काही स्तंभ होतात नाही, दगड होतो, तो लाकूड होतो, पण लाकडा दगडासारखी त्याची अवस्था होऊन जातो. तो अगदी चुपचाप होऊन जातो. सगळं शरीर त्याचं असं कडक होऊन जात. ही जी स्तंभी अवस्था आहे ही मूलाधार क्रिया आहे. तेव्हा ज्या साधकाला अशी स्तंभी अवस्था प्राप्त होऊन त्याला घाबरून जायचं काही कारण नाही. त्यावेळेला त्याने समजून घ्यावं की शक्ती आपल्याला मूलाधारामधून ही क्रिया प्रगट करून आहे. कारण या क्रियांचा जर अर्थ कळला नाही साधकाला तर तो भांबावून जातो, गडबडून जातो, नाना प्रकारच्या शंका त्याच्या डोक्यामध्ये शिरतात, भयभीत होतो. म्हणून शास्त्राचा हा आपल्या मार्गाचा अभ्यास त्याला अति आवश्यक आहे. तेव्हा स्तंभ भाव जरी निर्माण झाला तरी घाबरू नका. ह्या बाहेरच्या अशा इतक्या उफाळणाऱ्या क्रिया होतात नाही. स्तंभ नसला तर अस्तंभ भाव म्हणजे काय? घुसळणं, कुदणं, नाचणं, हसणं, बडबडा, लोळणं. स्तंभ भावाच्या उलट येणं, अगदी विरोधी भाव झाला. स्तंभ भावामध्ये एकदम तो स्थिर होऊन जातो, दगडासारखा लागणार. अशा प्रकारच्या क्रिया आहे. त्या क्रिया त्याला ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्या साधकाने समजून घ्यावं की आता शक्तीने मला मूलाधारातील क्रिया प्रगट केलेली आहे. वेळाचं काही कारण नाही. आता वरचं जे चक्र आहे ते मूलाधारातली ती घालून उपस्थित तुम्ही तो जडभाव तुम्ही काढून टाकला की मग शक्ती वरच्या चक्रात जाते, अधिष्ठान चक्रात. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो, या क्रमाने शक्ती जाईल असं नाही. किंवा आता तिने मूलाधार चक्राला हलवलं, तिथे घालून बसली, मग वरच्या चक्रात गेली, अधिष्ठान चक्रात, इथे घालून बसली, मग मनोपर चक्रात गेली. अशा या क्रमाने ती जाते असं नाही. शक्ती ज्ञानाची आहे, आत्म्याची शक्ती ती, आणि तिला माहिती आहे की आपल्याला सगळ्यात जास्त अडथळा कोणत्या चक्रात आहे, मग त्या चक्राचा वेध घेतली. म्हणून काही साधकांना सुरुवातीला वरच्या चक्रांच्या क्रिया सुचून जातात, क्रमाने नाही. क्रमाने जाते ती, तिला काय हवं त्या पद्धतीने तिच्या मताप्रमाणे ती वागते. पण ज्या वेळेला ती आज्ञा चक्राची क्रिया करते त्यावेळेला आता तो दीक्षा झाली, दीक्षा झाल्याबरोबर त्याला आज्ञा चक्राची दर्शन व्हायला. आता तुम्ही काय म्हणणार, ती बाकीची चक्र पार करून आली. ते शक्ती कोणत्याही चक्रावर किंवा कशा तऱ्हेने काम करेल हे तिचं तुलाच माहिती, कारण ती ज्ञानवती आहे, ज्ञानी आहे, आणि तिला माहिती आहे की कुठल्या चक्रावर काय काम केलं असताना या साधकाची प्रगती अधिक होईल. म्हणून त्या चक्रावर ती जाते. तेव्हा मूलाधारावरून ती आता ती जल चक्रावर म्हणजे अधिष्ठानावर गेली. अधिष्ठान हे जलतत्वाचं चक्र आहे.
यामध्ये होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या म्हणजे अश्रुपाताच्या क्रिया आहेत. त्या साधकाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा लागतात. रडत असतो सारखा, डोळ्यात पाणी पडत असतो. ते रडणे का हसणे पण असतो, पण आनंद आहे त्याला. पाण्याचे उघड असे चाललेले असतात त्याची. ही जी क्रिया आहे अश्रुपाताची, हे आनंदाश्रू आहेत का दुःखाश्रू आहेत हे सांगताना साधकाला आनंद होतो. बाहेरून पाहणाऱ्याला वाटतं की अरे याला दुःख झालं असेल, परंतु दुःखाच्या किंवा रडण्याच्या क्रिया सुद्धा आनंदजनक आहेत आपल्या साधन. म्हणून अश्रुपात होणं किंवा दरदरून घाम फुटतो, त्याला घामाने एवढा गच्च उडला तो, उचलून आले एवढं पाणी त्याच्या शरीरामध्ये. ही जलतत्वाची क्रिया आहे. तेव्हा अशा तऱ्हेनं जलतत्वावर म्हणजे अधिष्ठानावर ज्या वेळेला शक्ती कार्य करते त्यावेळेला त्याच्या शरीरामधून हा पाण्याचा प्रवाह प्रगत होतो. तो अश्रूच्या रूपाने जाईल, नाही तर घामाच्या रूपाने येईल. तुम्हाला काय सांगू, काही वेळेला ती माणसं भडाभडा उठतात. म्हणजे काय, जे पोटात त्याने घातलं म्हणजे पाणी काय चहा किंवा काय झालेला असेल ना तो, ते भडाभडा उठतो. काय गाडी वगैरे गाडी शक्तीचं काम येते. आता ते जे जल त्याच्या म्हणजे साचलेलं आहे ते तिला काढायचंय. हे जसं तसं त्याला डायरिया सारखी आगून लागते. पातळ कसं करेल साधनेमध्ये होते बघा. अरे बापरे, हो काय शक्ती करते हे, त्याला काही इलाज नाही बाबा. त्याचे कपडे सगळे भरून जातो, तो उचलून जातो बाहेर, बाथरूम नाही जाऊन दुसरे पदार्थ गोष्ट केली. पण पाण्याचं जे अंश आपल्या देहात आहे तेथून सुटलं पाणी ते बाहेर पडून अधिष्ठानाच्या क्रिया आहेत बरं या. आणि आता मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अशा प्रकारे नाना प्रकारच्या जलतत्वाच्या क्रिया होतात. आता वर्षा चक्रांच्या अजून 3 चक्रांच्या क्रिया उद्या पाहू. सत्संगाचे दिवस संपलेले. विश्रांती सुंदर आहे बघा ना. अहो ऐका, हरि ओम.